येस, बाली पार्ट 2 मध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. बाली पार्ट 2 मध्ये आपण बालीच्या बद्दल जास्त डीपली माहिती करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जसं मी तुम्हाला सांगितलं की पहिल्या दिवशी बाली आपण जातानाच आपल्याला फ्लाईट आणि ह्या दिवशी गेल्यानंतर आपण थकलेलं असल्यामुळे आम्ही पहिल्या दिवशी जास्त काही साईट सीन काही ठेवत नाही. संध्याकाळी फ्री टाईम तुम्हाला थोडासा शॉपिंग किंवा एक ओळख परेड व्हावी म्हणून तुम्ही राऊंड चक्कर मारू शकता बालीमध्ये आपल्या हॉटेलच्या जवळपासच्या एरियामध्ये. दुसऱ्या दिवशी आपण सकाळी सुरू करतो ब्रेकफास्ट झाल्यानंतर टूर, तर ते म्हणजे बोरोबुदून आणि पवन आपण चालू करतो याला बालीला आपण बेडागुल टेम्पल, त्याच्यानंतर तनालॉट टेम्पल. तर बेडागुल टेम्पल आणि तनालॉट टेम्पल्स हे अतिशय आर्कॉलॉजीच्या दृष्टीने किंवा बघण्याच्या दृष्टीने खूप चांगल्या प्रकारचे टेम्पल्स आहेत जे आता खूप पुरातन झालेले आहेत परंतु खूप एन्जॉय करतात लोक. आणि तनावलॉटला आपण सनसेटला जातो, त्याच्यामुळे अप्रतिम आहे. एका बाजूला समुद्र आहे, एका बाजूला सनसेट होत असतो, एका बाजूला तुम्हाला तनावलॉट टेम्पल्स बघण्यासाठी वरती डोंगरावरती आपण बसलेलो असतो. खूप सुंदर प्रकारे तो प्लॅन आहे. त्याच्यानंतर आपल्याला बालीमध्ये जर बघायला गेलं तर नुसा पेनिडा म्हणून जे आयलंड आहे जे आत्ता एवढ्यामध्ये फेमस झालेलं आहे. नुसा पेनिडाला आपण फुल डे सकाळी निघतो, बोट स्टेशनला जातो ज्याला आपण पोर्ट म्हणतो. तिथून आपण नुसा पेनिडा आयलंडला जातो बोटनी. तिथे जाऊन आपण छान एन्जॉय करतो, लोकल फूड एन्जॉय करतो, वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी तुम्हाला ज्या हव्या ते एन्जॉय करू शकता. आणि ते करून आपण परत नुसा पेनिडावरनं आपण रिटर्न बालीमध्ये येतो. त्याच्यानंतर जर तुम्हाला बालीमध्ये अजून महत्त्वाचं जर सांगायचं म्हटलं तुम्हाला तर बालीला तुम्हाला फुल डे उबूद मंकी फॉरेस्ट, त्याच्यानंतर किंटामनी व्होल्कॅनो जिथे तुम्हाला व्होल्कॅनो लाईव्ह व्होल्कॅनो, कारण बाली किंवा त्या परिसरामध्ये खूप सारे व्होल्कॅनोज आहेत. तर आजही काही एरियामध्ये जिवंत व्होल्कॅनोज आहेत. तर बालीमध्ये तुम्हाला हा किंटामनी आणि याची टूर बघायला मिळेल. आता लेटेस्टमध्ये बालीमध्ये जे काही सगळ्यात महत्त्वाचं चालू झालेलं आहे ते म्हणजे बाली स्विंग, आणि ते खूप चांगल्या प्रकारे आता इवन मला सरप्राईज झालं की यंगस्टर लोकांसाठीच आहे, पण आपले सिनियर सिटीजन लोकांचे काही फोटोज तुम्ही आमच्या टीमकडनं मागून घ्या. बालीचे तिथले एक कॉस्ट्युम घालून त्या बाली स्विंगवरती झोका खेळतानाचे जे काही फोटोज व्हिडिओज आहेत अप्रतिम एक्सपिरियन्स आहे. म्हणजे बालीमध्ये जाणं आणि बाली स्विंग एन्जॉय करणं हे खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे आपल्यासाठी. त्याच्यानंतर बाली झू आता नवीन सुरू झालेलं आहे. त्याच्यानंतर बालीमध्ये तुम्हाला जर यंग क्राऊड किंवा एक सिनियर सिटीजनमधले पण काही लोक असे आहेत की ज्यांना हे करू शकतो आपण काय तुमचं जंगलमध्ये वॉटर राफ्टिंग करू शकतो आपण, व्हाईट वॉटर राफ्टिंग ज्याला म्हणतो आपण, किंवा ATV राईड जी मोठ्या चाकांची गाडी असते जी तिकडे तुम्ही डोंगरामध्ये वगैरे फिरू शकता. म्हणजे ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज पण खूप सगळ्या आहेत. त्याच्यानंतर बालीमध्ये तुम्हाला जर अजून जास्त डीपली जायचं असेल तर बालीमध्ये तुम्ही जाऊ शकता गिली आयलंडला. गिली आयलंड एक 2 नाईटचा एक वेगळा स्टे आहे जिथे तुम्हाला बालीमधले त्यांनी समुद्राच्या आतमध्ये जे काही खडक वगैरे असतात तिथं स्कल्पचर तयार केलेले आहेत. तुम्ही तिथे समुद्राच्या आतमध्ये जाऊन तुम्ही ज्यांना बेसिकली वॉटर स्पोर्ट्समध्ये किंवा याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्या लोकांनी हे आवर्जून करावं. म्हणजे काय म्हणतो त्याला आपण गिली आयलंड. त्याच्यानंतर तुम्हाला जर सांगायचं म्हटलं तर बालीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी बऱ्याचशा लोकांना अजून माहितीच नाही आहे ती म्हणजे कमोडो ड्रॅगन. ही पण टूर आपल्या ST हॉलिडेजनीच लॉन्च केलेली आहे. तर ज्यांना त्या टूरसाठी इंटरेस्ट आहे त्यांनी आवर्जून माहिती मागून घ्यावी. कमोडो ड्रॅगनवरती थोड्या दिवसात माझं एक आर्टिकल पण येणार आहे की कमोडो ड्रॅगन म्हणजे एक हिंस्र प्राणी आहे. ड्रॅगन जो आहे तो फक्त कमोडो त्या आयलंडवरच सापडतो जगाच्या एंटायर पाठीवरती. आणि तिथे जाण्यासाठी तुम्हाला बालीवरनं फ्लाईट घ्यावी लागते. फ्लाईट घेऊन तुम्हाला तिथं 2 दिवसाचा स्टे करावा लागतो. तिथे पिंक कलरचा बीच तुम्हाला एन्जॉय करता येईल. आणि लगून बाजूला तुम्हाला फ्लाईट घेऊन लगून बाजूवरनं परत आपण बालीला येतो आणि बालीवरनं इंडियामध्ये येऊ शकतो. तर काही लोकांनी आता मागच्या वर्षी माझ्याकडे तर असे आहेत की ज्यांनी बाली झालेलं आहे पण कमोडो त्यांना कळाल्यानंतर ते स्पेसिफिक फक्त कमोडो करण्यासाठी त्यांनी टूर बुक केली माझ्याकडनं कस्टमाइज, आणि खूप छान प्रकारे एन्जॉय केली त्यांनी. तिथं बोटमध्ये तुम्हाला राहण्याचा पण एक्सपिरियन्स आहे. लक्झरी 2 बेडरूम 3 बेडरूम बोट्स आहेत त्या
तर थोडंसं कॉस्टली आहे, परंतु अतिशय सुंदर आहे बाली, म्हणजे त्या कमोडो ड्रॅगनचं वगैरे. दुसरं बालीमध्ये जर सांगायचं म्हटलं तर ST हॉलिडेजनी एक बाली योग्यकर्ता जकार्ता ही जी टूर आहे ही आमची नंबर 1 चालणारी टूर आहे. म्हणजे प्लेन बाली बरोबर तुम्ही योग्यकर्ता आणि जकार्ता केले की तुमचं संपूर्ण इंडोनेशिया फिरून झाल्यासारखं होतं. योग्यकर्तामध्ये तुम्हाला 2 टेम्पल्स बघायला मिळतात, जे म्हणजे बोरोबुदुर टेम्पल्स आणि प्रभुनान टेम्पल्स. तर त्यापैकी एक हिंदू टेम्पल आहे जिथे तुम्हाला विष्णू, महेशा, ब्रह्मा सगळ्या लोकांचे तुम्हाला तिथे स्टॅच्यूज किंवा पुतळेज वगैरे बघायला मिळतील तुम्हाला. म्हणजे परदेशामध्ये हिंदू टेम्पल ही संकल्पनाच कोणाला माहीत नाही आहे. कित्येक लोकांनी मला सोशल मीडियावरती पण विचारलं आणि चॅटिंग करताना किंवा आमच्या टीमला पण विचारतात की हे योग्यकर्ता काय आहे नेमकं. तर योग्यकर्ताच्याबद्दल सुद्धा माझं एक स्पेशल आर्टिकल आहे, ते तुम्ही मागून घेऊ शकता आमच्या टीमकडनं. आणि योग्यकर्ताला आपण फ्लाईटने जातो, तिथून जकार्ताची सिटी टूर करतो आपण. अशी मिळून ही पूर्ण बाली योग्यकर्ता जकार्ताची टूर आहे. याच्याबरोबर तुम्हाला कमोडो ड्रॅगनची टूर पण ॲड ऑन करायची असेल तर आपण करू शकता. जास्तीत जास्त जर तुम्हाला डीपली अजून माहिती हवी असेल तर आपण जरूर आमच्या टीमशी संपर्क साधा. आणि बोरोबुदुर आणि प्रभुनान किंवा योग्यकर्ताच्या बाबतीत एक सगळ्यात महत्त्वाचं सांगण्याचं वैशिष्ट्य म्हणजे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट्स ज्या आहेत त्या साईटपैकी ही या 2 एक साईट आहेत तिथे. त्यामुळे जर बालीमध्ये म्हणजे योग्यकर्ताला जर तिथे 1000 लोक जर रोज व्हिजिट करत असतील तर त्याच्यातले फक्त 20 ते 30 लोक फक्त इंडियन्स असतात. एवढं व्हर्जिन डेस्टिनेशन आहे. आणि त्या 20 ते 30 लोकांमध्ये नक्कीच 10 ते 12 ST हॉलिडेजचेच क्लायंट असतात, हे मी प्राऊडली सांगेल. तर पुढच्या भागामध्ये आपण अजून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात बालीच्या डिटेल्स आणि बालीच्या प्रॉडक्टबद्दल.